मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये निवडणुका संपल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। हा सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल, हा माझ्याही मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की निवडणुका संपल्यानंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती बघणं गरजेचं आहे। निवडणुकीनंतर कोणत्या अनुकूल व प्रतिकूल घडामोडी घडू शकतात ज्याचा सोयाबीनच्या भावावर परिणाम होऊ शकतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। एवढं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की निवडणुकीचा नक्की सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होऊ शकतो आणि अखेर निवडणुकीनंतर मग सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव $10.25 प्रतिबुशेलच्या आसपास आहे। आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे तो तुलनेमध्ये थोडासा तेजीत दिसतोय। जर आपण देशातील सोयाबीनची भाव पातळी बघितली तर मागच्या 2 महिन्यापासून भाव 4000 ते 4500 म्हणजे जिथल्या तिथे येतं। मोदी सरकारने आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्या अगोदर तर भाव 3500, 3500-3600च्या दरम्यान होते। मग आता निवडणुकीचा आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं इंटरकनेक्शन आहे का? तर लक्षात घ्या, या ठिकाणी मोदी सरकार ॲक्शन मोडवर महाराष्ट्राच्या निवडणुकात गुंतलेली आहे आणि नाही म्हटलं तरी तुम्हाला सांगतो या ठिकाणी सोयाबीनच्या खरेदीवरती याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही पण लक्षात घ्यावी लागेल की सोयाबीनचा जो भाव आहे तो सध्या 4000 ते 4500च्या दरम्यान आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की निवडणुका संपल्यानंतरच आपल्याला मोदी सरकारची सोयाबीन खरेदी वाढताना दिसणार आहे। व्यापारी सुद्धा निवडणुका संपल्यानंतर बघणार आहेत की बाबा सोयाबीनची दशा आणि दिशा कशी राहते, की भाव आहे त्या स्थितीत राहतात का मग भावामध्ये तेजी येते, त्यानुसार व्यापारी या ठिकाणी स्टॉक करण्याच्या तयारीत दिसत आहेत। मग ओव्हरऑल सिच्युएशन काय की बाबा मोदी सरकारची खरेदी निवडणुका संपल्यावर, व्यापाऱ्यांची खरेदी निवडणुका संपल्यावर, मॉइश्चर पण घटत जाणार निवडणुका संपल्यानंतर, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि सध्याची भाव पातळी जी 4000 ते 4500 दरम्यान आहे, तर याच्यापेक्षा खाली सोयाबीन भाव जातील अशी शक्यता नसल्यामुळे आपल्याला निवडणुकीनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा 100% वाढताना दिसणार आहे। किती वाढताना दिसणार आहे? तर सोयाबीनची भाव पातळी निवडणुका संपल्यानंतर तात्काळ 4200 ते 4600च्या दरम्यान आणि डिसेंबर महिन्यामध्ये 4300 ते 4800 दरम्यान स्थिरावली तर काही आश्चर्य वाटायला नको। अनुकूल परिस्थितीमध्ये डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीमध्ये सगळं जर व्यवस्थित घडलं तर 5000पर्यंत भाव जाऊ शकतो, हे देखील खरं। पण भाव वरच्या लेवलवर टिकणार नाही ते सुद्धा तेवढं खरं। म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर 4500च्या वर सोयाबीनचा भाव मिळायला लागला, तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा।
भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।